तसेच एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरची पुनर्नोंदणी न करता 2 महिने सोनोग्राफी सेंटर बेकायदेशीर चालवले व कुठल्याही दंड न लावता सदरील महिला नेत्याच्या शिफारशीवरून व चाकणकरच्या फोनवरून शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न करता सोनोग्राफी व गर्भपात सेंटर चालवण्यास परवानगी दिली। त्यामुळे अशा घाणेरड्या बदनाम महिला नेत्यापासून पत्र, मला असं वाटतं की हे कुणी खोडसाळपणानं हे पत्र लिहिलेलं नाही किंवा मग आकसापोटी हे पत्र लिहिलेलं नाही। कुणाला तरी ज्यांच्या विरुद्ध हे पत्र लिहिलं त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे आणि कुणीतरी हे पत्र फार कुणाच्याही आबरूचं हनन होऊ नये यासाठीचे प्रयत्न मी आजपर्यंत करत आहे। क्रॉस व्हेरीफाय करत आहे की हे पत्र नेमकं कोणी लिहिलं आहे, या पत्रामध्ये काय सत्यता आहे, काय तथ्य आहे हे तपासण्याचा आजपर्यंत मी प्रयत्न करत आहे। काही गोष्टी माहिती मिळालेल्या आहेत, आणखी काही मिळणं बाकी आहे। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बातमी केली त्याचा कुठल्याही प्रकारचा इथं उल्लेख करण्यात आलेला नाही। मी सुद्धा बातमीमध्ये यांचं कुठलंही नाव घेतलेलं नव्हतं की प्रज्ञा सुदाम खोसरे या बीडमधून महिला तिकडे पाठवत होत्या असं मी अजिबात म्हटलेलं नाही। मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। प्रेक्षक हो, भोंदू बाबा खरात हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये गाजत आहे। हिंदी चॅनल आणि हिंदीमधले काही सोशल मीडिया, डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्स यावर मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण गाजत आहे। खरं तर हे प्रकरण हाय प्रोफाईल केस आहे, हे रॅकेट आहे। खरातनं किती महिलांचं शोषण केलं, किती महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं यापेक्षा खरातला पोसणारी माणसं कोण आहेत हे महत्त्वाचं आहे। मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की एखादं देवस्थान असेल, तिथं खरातसारखा भोंदू बाबा बसलेला असेल आणि तिथं आमच्या गावातला सरपंचापासून तर आमदारापर्यंत लोक दर आठवड्याला जाऊन त्या ठिकाणी माथा टेकत असतील, तर ग्रामीण भागातल्या सरपंचासहित आमदारापर्यंत जी लोक जातात त्यांच्याकडे पाहणारी सामान्य माणसं, शेतकरी, मजूर, शेतमजूर या लोकांचा दृष्टिकोन बदलतो की हा सरपंच ते आमदार, तो सदस्य, तो जिल्हाध्यक्ष, तो खासदार बाबाच्या चरणी नतमस्तक होतात। आणि जसं कालच्या त्या महापौरांनी सांगितलं की माझं अमुक अमुक बाबांकडे गेल्यानंतर फार चांगलं बरं झालं, माझा आवाज चांगला झाला, जाहीर सभेमध्ये म्हटलं, हजारो लोकांच्या सभेमध्ये म्हटलं, तर लोकांना विश्वास पटतो की हा नेता त्या ठिकाणी जातो आणि तो फार यशस्वी झाला आहे, मला त्याच्याकडून यशप्राप्ती झाली आहे। मग आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा विविध प्रकारच्या यशप्राप्ती ज्या आहेत त्या जाहीर कार्यक्रमामधून बोलून दाखवल्यानंतर समोर बसलेले असलेले लोक त्या ठिकाणी असा विचार करतात की हा खासदार झाला आहे आणि बाबांच्या चरणी मस्तक ठेवल्यानंतर हा यशस्वी झाला आहे, आपणही बाबाकडे गेलं पाहिजे। अशा विचारधारेमधून अशा प्रकारच्या खरातसारख्या भोंदू बाबांची उत्पत्ती होते, त्यांचं उदात्तीकरण होतं, त्यांना डोक्यावर घेतलं जातं आणि मग सामान्य लोकसुद्धा त्याच्या पायावर डोकं ठेवायला जातात। अशा तऱ्हेनं हे भोंदू बाबा प्रसिद्ध होतात, मोठे होतात आणि नंतर ते माणसं लुटायला सुरू करतात। माणसंच नाही तर महिलांची आबरू लुटायला सुरुवात करतात। याचंच भोंदू बाबा हे खरात उदाहरण आहे। मुख्यमंत्र्यांपासून, उपमुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिकच्या सरपंचांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत सगळी मंडळी त्या ठिकाणी त्याच्याकडे जाऊन आलेली, माथा टेकून आलेली आणि मी त्यांच्यापासून यशस्वी झालोय असं म्हणणारी मंडळी आज राजकारणामध्ये मोठ्या पदावर आहेत। एका रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण संपलंय का? तर अजिबात नाही। ज्यांची म्हणून या प्रकरणामध्ये नावे आली त्यांच्या चौकशा होणं गरजेचं आहे। तुम्ही कुठल्या विचारधारेमधून त्या भोंदू बाबाकडे गेलेला होतात, तुम्हाला हे सगळं माहिती होतं का, याचा कसून तपास करणं गरजेचं आहे। राज्याचे प्रमुख असलेले देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कोणालाही सोडलं जाणार नाही। मात्र वारंवार माझं म्हणणं आहे आणि वारंवार मी सांगितलं गेलं की या प्रकरणामध्ये नेमके कोण आहेत ते सगळे लोक बाहेर येणं गरजेचं आहे। आता कुठेतरी चाळणीमधून लोक गाळले जात आहेत का हा सवाल उपस्थित केला जातो। असो, या प्रकरणावर बोलण्यासाठी खूप तासनतास पुरणार नाहीत, मात्र मूळ मुद्द्याकडे वळतो ज्या प्रकरणावर बोलायचं आहे। हे प्रकरण जसं गाजत आलेलं आहे तसं विविध जिल्ह्यांमध्ये ह्याचे संपर्क असल्याचं सांगितलं गेलं। त्याच्या नातेवाईकांकडे, कुटुंबियांकडं, रुपाली चाकणकरांच्या नातेवाईकांकडं, बहिणींकडं अनेक कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जी आहे ते त्यांच्या भागीदारीमध्ये हे आहेत, नॉमिनी जे आहेत असं सांगितलं जात आहे। वास्तवामध्ये नेमकं काय पोलीस तपास करतील, यासाठी तपास करेल आणि जनतेसमोर सांगेलच, मात्र काही गुप्त पद्धतीने माहिती समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात।
मराठी महाराष्ट्राने एक रिपोर्ट सादर केलेला होता की खरात बाबाकडं बीड जिल्ह्यातली रुपाली चाकणकरची हस्तक असलेली महिला पदाधिकारी तिथल्या प्रतिष्ठित महिला खरात बाबाकडं योनी शुद्धीकरण पुत्रप्राप्तीसाठी पाठवत होती, अशा प्रकारचं एक गुप्तपत्र, निनावी पत्र रुपाली पाटील ठोंबरे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांच्या आहेत, त्याच गटाचे रुपाली चाकणकरसुद्धा आहेत, आणि त्यांच्याकडे हे पत्र बीडमधल्या एका निनावी व्यक्तीनं पाठवलं, एक बीडकर म्हणून. त्या पत्रामध्ये काही डॉक्टरांचं कचकचित नावांचा उल्लेख आहे, त्या महिला पदाधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र मराठी महाराष्ट्रानं जाणीवपूर्वक त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर केलेलं नाही. मराठी महाराष्ट्र कुठल्याही व्यक्तीचा अपमान, बदनामी, काहीही मानहानी व्हावी अशा प्रकारचा मुळीच हेतू नाही. तसं असतं तर जाणीवपूर्वक नाव घेऊन टाकलेलं असतं आणि ते पत्र जे आहे त्याच्यावर हे सगळं सोपवलं असतं. मात्र मराठी महाराष्ट्राची आणि एक पत्रकार, जबाबदार पत्रकार म्हणून माझी जबाबदारी आहे, कुणाच्याही आबरूचं हनन होऊ नये यासाठीचे प्रयत्न मी आजपर्यंत करत आहे. क्रॉस व्हेरीफाय करत आहे की हे पत्र नेमकं कोणी लिहिलं आहे, या पत्रामध्ये काय सत्यता आहे, काय तथ्य आहे, हे तपासण्याचा आजपर्यंत मी प्रयत्न करत आहे. काही गोष्टी माहिती मिळालेल्या आहेत, आणखी काही मिळणं बाकी आहे, ठोस माहिती मिळणं बाकी आहे की पत्र नेमकं लिहिले कोणी आणि काय उद्देश आहे पत्र लिहिण्याचा, हे सगळं शोधण्याचं काम मराठी महाराष्ट्र मागच्या 8 दिवसांपासून करत आहे. या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. हे पत्र जसं माझ्याकडे आलं तसं मराठी महाराष्ट्र रिपोर्ट सादर केला आणि पोलीस प्रशासन, SIT यंत्रणा आणि या प्रकरणामध्ये जे कोणी तपास करणारे अधिकारी आहेत किंवा मग ज्यांना कोणाला हे पत्र लिहिलं त्या लोकांना आवाहन केलेलं होतं की हे पत्र SITकडे द्या आणि या सगळ्या पत्रांमधून नेमकं काय घडलं, ही सत्यता काय आहे हे बाहेर यावं, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र रुपाली चाकणकर यांच्या निकटवर्ती असलेल्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा सुदाम खोसरे यांनी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. खरं तर ते पत्र आहे की नेमकं काय आहे हा प्रश्न उपस्थित मी करतोय आणि जनतेमधून सामान्य लोकसुद्धा प्रश्न उपस्थित करतात की पत्र नेमकं कसं आहे. तर ते पत्र तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे तुम्हाला कळेल आणि बातमी नेमकी काय होती हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. बातमी अशी होती की रुपाली ठोंबरे यांच्याकडे एक निनावी पत्र आहे आणि त्या पत्रामधून गंभीर उल्लेख करण्यात आलेले आहेत. ते उल्लेख काय आहेत तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. याच्यामध्ये काही डॉक्टरांची नावं आहेत, त्यांची नावं सगळ्यांची उघडून हे पत्र मी वाचून दाखवतोय. काही गंभीर खुलासे दावे या पत्रामध्ये करण्यात आलेले आहेत. या पत्रामध्ये या पत्राच्या आधारे मी कोणावरही काही आरोप करत नाही. या पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतोय. या पत्राशी मी सहमत आहे किंवा मराठी महाराष्ट्र सहमत आहे असं अजिबात नाही. पोलिसांनी हे पत्र तपासावं, यामध्ये काय सत्यता आहे हे लोकांसमोर आणावी असं माझं पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्र मंचावरून आव्हान आहे. हे पत्र नेमकं काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. विषय रुपाली चाकणकरची हस्तक बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला नेत्यापासून मान्य सुनेत्रा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या जीवास व प्रतिष्ठेस धोका असल्याबाबत सदर महिला नेता भोंदूबाबा अशोक खरातची बीड जिल्ह्यासाठी हस्तक प्रतिनिधी म्हणून काम पाहते. त्या महिला नेत्याला रुपाली चाकणकर यांनी त्यांच्याबद्दल माननीय अजितदादांना खोटी माहिती सांगून मान्य सुनील तटकरे यांच्याकडे शिफारस करून बक्षीस म्हणून बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पद दिले. सदरील महिला इतकी घाणेरडी व बदनामबाई असून सुद्धा तिला चाकणकरांनी अशोक खरातसाठी बीड जिल्ह्यात काम करण्यासाठी पक्षात इतर महिलांना डावलून पदं दिली. सदरील महिला नेत्याने स्वतः 4-5 वेळा गर्भलिंग निदान छत्रपती संभाजीनगर आत्ताचे औरंगाबाद येथे डॉक्टरकडे गर्भपात करून मुली मारल्या आहेत, अर्थात स्त्रीभ्रूण हत्या केली आहे असं या पत्रामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे, दावा करण्यात आला आहे. याच महिला पदाधिकाऱ्याने चाकणकरांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित महिला योनी शुद्धीकरण अशोक खरातकडे पाठवलेल्या होत्या असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि महिला घाबरून पुढे येत नाहीत असंही या पत्रामध्ये म्हटलंय. तसेच बीड जिल्ह्यातील अनेक महिलांना पुत्र म्हणजे मुलगा प्राप्त करण्यासाठी अशोक खरातकडे उपचारासाठी नेले व बीड येथील डॉक्टरांकडे पुत्रप्राप्तीचा उपचार करण्यासाठी सांगत येत होते. तसेच कॅनॉल रोडवरील एका महिला डॉक्टर आणि काही पुरुष डॉक्टर यांच्याकडे गर्भ मुलाचा की मुलीचा हे तपासलं जायचं व मुलीचा गर्भ असल्यास तो डॉक्टरांकडून गर्भपात करून करा असं सुचवलं जायचं. या प्रकरणात सदरील महिला नेता व सदरील डॉक्टरकडे मागील 5 वर्षात
पुत्रप्राप्तीसाठी उपचारासाठी आलेल्या व इतर डॉक्टरांकडे गर्भपात केलेल्या पेशंटची चौकशी रेकॉर्डमार्फत तपासावी अशा प्रकारची मागणीसुद्धा या पत्रामधून केली आहे. तसेच एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरची पुनर्नोंदणी न करता 2 महिने सोनोग्राफी सेंटर बेकायदेशीर चालवले व कुठल्याही दंड न लावता सदरील महिला नेत्याच्या शिफारशीवरून व चाकणकरच्या फोनवरून शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न करता सोनोग्राफी व गर्भपात सेंटर चालवण्यास परवानगी दिली. त्यामुळे अशा घाणेरड्या बदनाम महिला नेत्यापासून मान्य सुनेत्रा वहिनीच्या प्रतिष्ठेस धोका आहे. तरी आपण वहिनींच्या कानावर हे घालावे. त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत असे धक्कादायक दावे या पत्रामधून करण्यात आलेले आहेत. पत्र मला असं वाटतं की हे कुणी खोडसाळपणानं हे पत्र लिहिलेलं नाही किंवा मग आकसापोटी हे पत्र लिहिलेलं नाही. कुणाला तरी ज्यांच्या विरुद्ध हे पत्र लिहिलं त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे आणि कुणीतरी हे पत्र फार खदखद म्हणून हे पत्र लिहिले असं म्हणता येईल. यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये डॉक्टरांची कचकचित नावं लिहिलेली आहेत. कोण कोण डॉक्टर या ठिकाणी गर्भलिंग निदान करतात, तपासणी करतात आणि कोण कोण गर्भपात करतात. संभाजीनगरचा एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे जाऊन या महिलेनं 3-4 वेळा गर्भपात केला असल्याचं सुद्धा सांगितलं. अत्यंत धक्कादायक ही माहिती आहे. म्हणजे हे सगळं करत असताना सदरील व्यक्ती आसपास कुठेतरी असावा आणि त्यांनी हे पत्र फार जुनं प्रकरण आहे असं सांगितलं गेलं. काही खाजगीतल्या गोष्टी या पत्रामध्ये टाळल्यात मी. या पत्रामध्ये आणखी काही खाजगीतल्या गोष्टी त्यांच्या सांगितलेल्या आहेत सदरील महिला पदाधिकाऱ्याच्या, त्या मी टाळल्यात या ठिकाणी. ते त्यांचा खाजगी विषय आहे. जेव्हा कधी सदरील व्यक्ती पत्र लिहिणारा पुढे येईल तेव्हा त्याच्याच तोंडून हे सगळं आपल्याला ऐकायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आपण करूयात. या पत्रामध्ये हे खुलासे उगाच मनगढंत कहाणी आहेत असं वाटत नाही. हे सगळे घडलेले असावेत, सत्य असावेत असं आपल्याला या पत्रामधून वाटतं. मला तरी वाटतं. तुम्ही हे पत्र वाचले की नाही माहीत नाही, मात्र मी पत्र अनेक वेळा वाचलं. या पत्रामध्ये काही FIR सुद्धा जोडलेले आहेत. ते FIR खाजगीतल्या गुन्ह्यांचे आहेत, काही वकिलांची त्यामध्ये नावं आहेत. त्यामुळे ते मी जोपर्यंत ऑथेंटिकेशन होत नाही, तोपर्यंत काही पुरावा मिळत नाही, जोपर्यंत कोणी व्यक्तीच पुढे येत नाही, तोपर्यंत ही सगळी नावं घेणार नाही. मात्र कालपासून मला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून जी काही बातमी केली मी त्याच्यापासून जेव्हा म्हणजे मी हे सगळं प्रकरण जाणीवपूर्वक टाळलं होतं. या डॉक्टरांची आणि सदरील महिला पदाधिकाऱ्याचं नाव घेणं जाणीवपूर्वक टाळलेलं होतं. मात्र मला बऱ्याचशा लोकांचे फोन आले की तुम्ही अशी प्रकारची अर्धी हातदुरी माहिती का देताय. आता काही लोकांना कायदेशीर बाबी काही माहिती नसतात, काही लोकांना माहिती असतात, मात्र काहींना माहिती नसतात. त्यांनी फार परेशान केलं होतं की तुम्ही नाव का जाहीर घेऊन टाकत नाहीत, पत्र लिहिले मग तुम्ही नाव का लिहित नाहीत. काही जबाबदाऱ्या पत्रकार म्हणून माझ्या आहेत, त्या मला पाळाव्या लागतात. कायदेशीर चौकटी आहेत, त्या चौकटीमध्ये मला राहावं लागतं. मी चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि हे मी बोलून दाखवलेलं आहे. या पत्रामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे करणार. मी मागच्या 4 दिवसांपासून या पत्राच्या म्हणजे जसं मला हे पत्र मिळालं, त्याला खरं तर या पत्राला जवळजवळ मिळालेलं मला 8 दिवस होत आहेत, तेव्हापासून ह्या पत्रामध्ये क्रॉस व्हेरीफाय करणं सुरू आहे. काय नेमकं घडलं होतं, हे पत्र खरंच कुणी लिहिलं आहे का, ओच खोडसाळपणाने लिहिलं आहे का, ही तपासणी केल्यानंतर काही माहिती खाजगीत माहिती लागलेली आहे, मात्र ऑथेंटिकेशन नाही. जेव्हा ही माहिती पुढे येईल, जेव्हा हा पत्र लिहिणारा माणूस पुढे येईल, तेव्हा मात्र मराठी महाराष्ट्र कुठलीही कसर सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आता प्रज्ञा सुदाम खोसरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष आहेत महिला आणि रुपाली चाकणकरांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, त्यांच्याशिवाय बीडमधून पानच हलत नाही. बाकीच्या महिला पदाधिकारी आहेत, किती रुपयांच्या आणि किती कवडी किमतीच्या आहेत हे काही विचारलं जात नाही. रुपाली चाकणकर आणि प्रज्ञा खोसरे असा थेट संबंध होता. बाकी महिला पदाधिकाऱ्यांना कोणीही काही विचारत नव्हतं असं महिला पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं नातं असलेल्या प्रज्ञा खोसरे म्हणजे रुपाली चाकणकर यांचं डेली 4-5 वेळा बोलणं होत असणाऱ्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या प्रज्ञा खोसरे यांनी एक पत्र लिहिले. म्हणजे पत्र लिहिले, तक्रारी पत्र आहे ते. कुठल्या तरी पोलीस स्टेशनला त्यांना द्यायचं होतं, मात्र पोलीस स्टेशनचं नाव त्यांनी लिहिलं नाही. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. पोलीस निरीक्षक साहेब त्यांनी असं म्हटलं त्या पत्रामध्ये, पोलीस निरीक्षक आहेत आणि ते कुठल्या पोलीस स्टेशनला दिलंय हे मात्र त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. त्या पत्रामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत. पत्र दिनांक 4/4/2026ला दिलंय. माननीय पोलीस निरीक्षक साहेब बीड, कुठलं पोलीस स्टेशन काहीच नाही, जिल्ह्यात आहे की भारतात आहे की कुठं आहे हे काही लिहिलेलं नाही. विषय खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस महिलांची होत असलेली नाहक बदनामीबाबत. वरील विषयी विनंती करण्यात येते की सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलद्वारे एका पत्रकाराने विनाकारण खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या, आता काँग्रेस कोणती, राष्ट्रवादी 2 आहेत, शरद पवार आणि अजित पवार, कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तेही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची विनापुरावे बदनामी
करण्याचा नाहक प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष या नात्याने मी ही तक्रार देत आहे. यामध्ये आमच्या पक्षाची नाहक बदनामी होत असून स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सोशल मीडियावर विनाकारण काही पुरावे नसताना महिलांची बदनामी होईल असे काही टाकू नये असे आदेश दिलेले असताना देखील काही पत्रकारांनी तसेच काही सोशल मीडियावर विना पुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करत आहेत. त्यांच्यावर कडक गुन्हा नोंद करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. ॲडव्होकेट प्रज्ञा खोसरे, बीड महिला जिल्हा अध्यक्ष. स्वतःला वकील म्हणतात, पुढे ॲडव्होकेट लावतात, मात्र अर्ज कसं लिहितात, काय ड्राफ्ट असतो हे सुद्धा त्यांना कळत नाही. महिला व बाल हक्क परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत, आता आहेत की नाही माहीत नाही. आणि जर या अशा प्रकारच्या पदावर असलेल्या व्यक्तीला जर 4 वळींचा अर्ज व्यवस्थित लिहिता येत नसेल तर तुम्हाला कसं काय पदावर घेतलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला. ठीक आहे, तुम्हाला कोणी पदं दिली, कशामुळे दिली, काय प्राप्ती होती, काय पक्षासाठी काम होतं, हा त्यांच्या पक्षातल्या अखत्यारीतला विषय आहे, त्यांची चौकटीचा विषय, तो माझा विषय नाही आहे. मात्र मला अनुसरून मराठी महाराष्ट्राच्या नावाने हे पत्र लिहिलेलं आहे म्हणून ह्या पत्रावर मला बोलावं लागलं. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बातमी केली त्याचा कुठल्याही प्रकारचा इथं उल्लेख करण्यात आला नाही. मी सुद्धा बातमीमध्ये यांचं कुठलंही नाव घेतलेलं नव्हतं की प्रज्ञा सुदाम खोसरे या बीडमधून महिला तिकडे पाठवत होत्या असं मी अजिबात म्हटलेलं नाही. त्या अर्जामध्ये जरी काही लिहिलेलं असलं, कोणाचं जरी नाव लिहिलेलं असलं तरी मी त्याच्यामध्ये अजिबात म्हटलेलो नाही. मात्र यांनी स्वतःवर काही ओढून घेतलं आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून हे पत्र दिलं आहे. खरं तर हे पत्र कुठल्याही पोलीस स्टेशनला दिलेलं नाही असं मला वाटतं, कारण इथं कुठल्याही पोलीस स्टेशनचं नाव नाही आहे. कुठल्याही पोलीस स्टेशनचं जर नाव लिहायचं असतं तिथं गेलं असतं आणि तिथून मला कदाचित फोनसुद्धा आला असता. मात्र हे पत्र दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक असलेल्या महिलांच्या ग्रुपवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या ग्रुपवर असलेले पत्र तिथं टाकलं, काही महिलांना पाठवलं, स्वतःच्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवलं, मात्र पोलीस स्टेशनला दिलं नाही. म्हणजे नेमका हा प्रकार काय होता, कुणाच्या माध्यमातून तरी हे पत्र माझ्यापर्यंत पोहोचवावं आणि त्या अर्जामध्ये माझंच नाव लिहिलेलं आहे, ते नाव तुम्ही घेऊ नका असं म्हणायचं होतं का? असं हे दम देणार हे पत्र आहे का, असा सवाल मला प्रज्ञा खोसरे यांना विचारायचा आहे. आणि तुम्ही पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष आहेत, महिला पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, तुमच्या पक्षामधल्याच एका महिला पदाधिकाऱ्याला हे पत्र देण्यात आलेलं आहे. तुम्ही त्यांना फोन करून विचारलं पाहिजे होतं की एका पत्रकाराने अशा प्रकारची बातमी केलेली आहे, ते पत्र तुमच्याकडे आलेलं आहे का, ते जरा मला सांगा. जर तसं काही झालेलं नसेल तर मला इकडे तक्रार द्यायची आहे किंवा मग तुम्हीही मला मदत करा. त्यांचं आणि तुमचं वाकडं असेल तर तुम्ही थेट सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे होता की ताई, आपल्या पक्षाची अशी कुणीतरी जिल्ह्यामध्ये बदनामी करताय, असं पत्र कुणीतरी लिहिलं, तुम्ही रुपाली ठोंबरेंना विचारा किंवा मग तुम्ही याची चौकशी करा किंवा मग इथल्या वरिष्ठ नेत्यांना सांगा की हे नेमकं काय चाललेलं आहे. असं कुठल्याही प्रकारचं पाऊल न उचलता त्यांनी ही नोटीस मला पाठवली. दुसरी गोष्ट, त्यांनी मला विचारणं हवं होतं की ही बातमी तुम्ही कुठल्या आधारे केलेली आहे, कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव ते तुमच्या पत्रामध्ये आहे, मला जरा सांगा. असं तुम्ही विचारणा केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची शहनिशा करता तुम्ही थेट नोटीस लिहिली आणि सोशल मीडियावर पाठवली. म्हणजे याचा मी अर्थ असा समजायचा आहे का, वैयक्तिक मी समजायचा आहे का की त्या अर्जामध्ये तुमचंच नाव आहे आणि ते नाव घ्यायचं नाही असं म्हणून हा सज्जड देणारा एक प्रकारची तक्रारी दम आहे का, असं मी समजू का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि त्याचं उत्तर प्रज्ञा खोसरे यांनी दिलं पाहिजे. जाता जाता आणखी एक मुद्दा सांगतो, पक्षाची जबाबदारी काय असते, पक्षाची जिल्हाध्यक्षाची जबाबदारी काय असते. त्यांनी एक पत्रक काढलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या महिलेनं खरातशी संपर्क ठेवलेला नव्हता, कुठल्याही प्रकारची महिला आणि खरात यांच्याशी संबंध नाहीत, कुणीही महिला पाठवलेल्या नाहीत. जे काही पत्र तपासात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कुणीतरी पत्रकारांना पाठवलं, ते पत्र खोटं आहे, पोलिसांनी त्याचा तपास करावा आणि ज्यांनी कुणी पाठवलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं एक पत्र जिल्हाध्यक्षांनी बाहेर काढलं पाहिजे होतं, प्रसिद्धी पत्रक, आणि ते छापून आणलं पाहिजे होतं. तसं कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही आणि या सगळ्या गोष्टी खोडसाळपणानं केलेल्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मराठी महाराष्ट्र या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं हे शोधून काढल्याशिवाय आणि लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, इतकंच या रिपोर्टमध्ये सांगतोय. इथेच थांबतोय. मराठी महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं, हा नेमका प्रकार काय असू शकतो, ती महिला कोण असू शकते, याबद्दल तुम्हाला काही खाजगीत माहिती असेल तर तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या त्या दिलेल्या स्क्रीनवर संपर्क साधा. दुसरी गोष्ट, हे पत्र लिहिणाऱ्याला माझं मराठी महाराष्ट्राच्या या मंचावरून आवाहन आहे, या रिपोर्टच्या माध्यमातून आवाहन आहे, तुम्ही हे पत्र लिहिलंय, मराठी महाराष्ट्राशी थेट संपर्क साधा, नसेल तर पोलिसांची गुप्तपणे संपर्क साधा. आम्ही तुमची गुप्त माहिती ठेवू. तुमच्याकडं अशा प्रकारचे काही पुरावे आहेत का ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जे आम्हाला देण्यालायक असतील, द्यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते आम्हाला द्या. तुमची माहिती
100% गुप्त ठेवली जाईल. तुम्हाला सुरक्षित कशा प्रकारे कसा न्याय देता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला द्यायच्या नसतील तर पोलिसांना द्या आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. अशा प्रकारच्या महिला पदाधिकारी इथे जाऊन जर अशा प्रकारच्या भोंदू खरात संबंध ठेवून काही महिलांना सुद्धा सोबत घेऊन जाणार असतील तर अत्यंत निंदनीय आणि संतापजनक ही गोष्ट आहे. अशा प्रकारच्या महिलांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. या हेतुपोटी तुम्ही आमच्याकडे संपर्क साधा. तुमच्याकडे जी माहिती आहे ती आमच्यापर्यंत पुरवा. तुमची माहिती 100% गुप्त ठेवली जाईल. आमचे सोर्स अबाधित ठेवण्याचा पूर्णपणे आम्हाला संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे तुमच्या गुप्ततेला आम्ही पूर्णपणे सुरक्षित ठेवू अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतोय आणि या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. मित्रांनो, रिपोर्टमध्ये तुम्हाला काय वाटतं तुमचं मत या ठिकाणी स्पष्ट शब्दांमध्ये स्वच्छ शब्दांमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तिथूनही व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारचं आवाहन करतोय. खूप खूप धन्यवाद.